हॅलो, कसे आहात सगळेजण? आशा करते तुम्ही सगळेजण ठीक असाल, खूप 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 आनंदी असाल. तर चला, आज मी तुमच्यासोबत शेअर करते की मी माझं वजन कसं कमी केलं. खूप जणींचा तो प्रश्न आहे की वजन कसं कमी केलं, ते मेंटेन कशी करते. ॲपल सायडर व्हिनेगर विषयी मी तुम्हाला सांगितलं होतं की मी घेत होते, तर त्याविषयी पण खूप जणींचे प्रश्न आहेत की तू कसं घेत होते, त्याचे साईड इफेक्ट काय आहेत. माझा अनुभव मी तुमच्यासोबत शेअर करते आणि जी माझी ओट्सची रेसिपी आहे ती पण आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझं जे वजन आहे ते प्रेग्नेन्सीमध्ये वाढलेलं वजन होतं. मी ज्यावेळेस प्रेग्नेंट होते ना, म्हणजे 9वा महिना होता मला, त्यावेळेस माझं 80 किलो वजन झालं होतं. एक तर माझी हाईट कमी आहे आणि त्यात एवढं वजन, म्हणजे मी खूप खूप गोलमटोल दिसायचे. डिलेवरी झाल्यानंतर कमी होतं आपलं वजन काहीतरी, पण ज्यावेळेस मी माझ्या इकडे माहेरून सासरी आले ना, त्यावेळेस माझं वजन ज्यावेळेस मी वजन कमी करायचा विचार केला त्यावेळेस माझं 72 किलो वजन होतं. म्हणजे आधी त्यावेळेस 4 किंवा 5 महिन्याचं असेल, त्यावेळेस मी डाएट करायला सुरुवात केली. वजन कमी करायचं असेल तर फक्त डाएट करून वजन कमी होत नाही, किंवा फक्त एक्सरसाइज करून पण कमी होत नाही. ह्या सगळ्या गोष्टी मी करून बघितल्यात. दोन्ही गोष्टी आपण सोबत ज्या करायला सुरुवात करतो ना, त्यावेळेसच आपलं वजन कमी होतं. आणि ते पण कमी होण्यासाठी आणखी काहीतरी सप्लिमेंट असावी लागते, ते बूस्ट होण्यासाठी. तर मी ॲपल सायडर व्हिनेगर घेत होते. आता फक्त ॲपल सायडर व्हिनेगरच घेतलं पाहिजे असं पण नाही. आपण कोमट पाणी त्यामध्ये मध घालून लिंबू पिळून ते घेऊ शकतो. फक्त आपल्याला आपली बॉडी डिटॉक्स करायची असते आणि त्यासाठी काहीतरी आपल्याला हवं असतं. तर खूप त्याच्या पण वेगवेगळ्या गोष्टी आहेत. ओव्याचं पाणी घेतात, तर ते आपण सर्च करू शकतो यूट्यूबवरती, त्यावरती वेगळे वेगळे रेमेडी येतात. मी ॲपल सायडर व्हिनेगर घेतलं होतं. आता हे कसं घेतलं, तर मी पण खूप जणांच्या व्हिडिओ पाहिल्या होत्या की ॲपल सायडर व्हिनेगर ते घेत होते आणि त्यांनी त्यांचं वजन कमी झालं. तर त्यामुळे मी पण घ्यायला सुरुवात केली. मला त्यावेळेस काही माहिती नव्हतं की याचे साईड इफेक्ट काय असतात वगैरे. ते घेत आहेत म्हणून मी घ्यायला सुरुवात केली. मला तर काही जाणवलं नाही की मला काय होतंय. टेस्ट याची अजिबात चांगली लागत नाही, पिताना असा थोडासा वेगळाच वास येतो. पण ज्यावेळेस आपण 2-3 दिवस घेतो ना, त्यानंतर आपल्याला सवय लागते आणि नंतर काही वाटत नाही. काही जणींच्या कॉमेंट्स आल्या होत्या, मला पण ते कॉमेंट थ्रू समजलं की हे घेतल्यामुळे आपल्या दातांना प्रॉब्लेम येतो आणि दात खराब होऊ शकतात. त्यामुळे स्ट्रॉनी प्यायचं, म्हणजे ते डायरेक्ट पोटात जातं आणि मग दाताला काही प्रॉब्लेम येणार नाही. असू शकतं तसं, मला माहिती नव्हतं. मी तर डायरेक्टच घेतलं. ज्यावेळेस मी वजन कमी केलं ना, त्यावेळेस घेत होते, त्यावेळेस मला काही त्याचा प्रॉब्लेम झाला नाही. पण आत्ताची गोष्ट सांगते, मी मध्ये डाएट करायला सुरुवात केली होती आणि ते बंद केलं. तर का केलं? ॲपल सायडर व्हिनेगर मी 2-3 दिवस सलग जर घेतलं तर माझ्या पोटात आग पडल्यासारखं वाटायचं मला, त्यामुळे मी बंद केलं. तर असं पण होऊ शकतं, प्रत्येकालाच प्रत्येक गोष्ट सूट होईल असं नाही. त्यावेळेस मला सूट झालं, आता नाही होते. तर हे असं आहे. आणि घ्यायचं कसं, तर सकाळी सकाळी 1 ग्लास कोमट पाण्यामध्ये मी 2 चमचे ॲपल सायडर व्हिनेगर टाकायचे. त्याच्या आधी पण काही घ्यायचं नाही, पाणी पण प्यायचं नाही. डायरेक्ट आपल्याला हे घ्यायचं आहे आणि त्यानंतर 1 तास आणखी काही आपल्याला घ्यायचं नाही आहे. तिथून पुढं आपण कंटिन्यू आपलं खाणं पिणं करू शकतो. तर बॉटल दाखव असं बऱ्याच जणीचं म्हणणं होतं. तर ही हर्बल मॅक्स कंपनीचं ॲपल सायडर व्हिनेगर आहे. पण ज्यावेळेस मी खरं वजन कमी केलं होतं ना माझं, त्यावेळेस हेल्थ विट ब्रँडचं मी घेतलं होतं. आता ते मिळतच नाही आहे, अवेलेबलच होत नाही. ॲमेझॉनवरती पण नाही आहे, फ्लिपकार्टवरती पण नाही आहे. त्यामुळे मी हे दुसरं घेतलं. अनफिल्टर्ड आहे, ते पण अनफिल्टर होतं आणि विथ मदर बघून घ्यायचं आहे आपल्याला. त्याने म्हणतात की वेट लॉस होतं. मला काही त्यातली खूप जास्त गोष्टी नाही माहिती आहे. जेवढं माहिती आहे मी तेवढं तुमच्यासोबत शेअर केलं. मी डाएट कसं केलं तर यावरती एक ऑलरेडी व्हिडिओ आहे आणि त्यात मी ना सगळं डिटेलमध्ये सांगितलं होतं की मी माझं डाएटमध्ये काय काय घेत होते, काय नाही. तर ती व्हिडिओची लिंक मी यात कुठेतरी देईल किंवा इथं वरती देईल, तिथून तुम्ही ती बघू शकता. आणि दुसरी एक गोष्ट की मी तेलकट आणि गोड पदार्थ पूर्णपणे बंद केलेले. थोडं थोडं खायचे, असं नाही की पूर्ण बंद केलं म्हणजे पूर्णच. दुपारच्या जेवणात मी थोडंसं खायचे, बाकी इतर वेळेस असं बेकरीचे प्रोडक्ट वगैरे सगळं काही बंद केलं होतं. पूर्ण दिवसभर असं डाएट करायचं वगैरे ते काही मला जमत नाही. की सकाळी काही जण मला सांगतात की कुणाची तरी व्हिडिओ बघ, ते दिवसभर काही खायचं नाही, एकच टाईम खायचं. मला ते कंट्रोल होत नाही. मी असंच कोणाच तरी बघितलं की ती प्रत्येक 2 तासाला काही ना काहीतरी खायची आणि तशा पद्धतीने तिने वजन कमी केलं होतं. तर मी पण त्याच पद्धतीने करायचं ठरवलं आणि ते सक्सेसफुल झालं. माझं त्या पद्धतीने वजन पण कमी झालं. तर मी ठरवलं होतं की प्रत्येक 2 तासाने काहीतरी खायचं. तर सकाळी हे 7 वाजता मी ॲपल सायडर व्हिनेगर घेतलं ना, त्यानंतर 1 तास काही खायचं नसतं. तर मी 1 तासानंतर थोडेसे फुटाणे घ्यायचे. घरातल्याच सगळ्या गोष्टी खाऊन जे आपल्याकडे इझिली अवेलेबल असतं ना, तेच घेऊन मी माझं वजन कमी केलेलं. फुटाण्यांमध्ये एक तर प्रोटीन असतं, ते चांगलं असतं खाल्लेलं. पोट पण भरतं आपण त्यानंतर पाणी पिलं तर. त्यासाठी मी फुटाणे घ्यायचे. फुटाणे आणि त्यावेळेस बहुतेक मी 1 कप चहा पण घ्यायचे थोडासा. एकदा मी दुधाचा चहा प्यायचे आणि बाकीचं मला चहा प्यावासा वाटला तो कोरा चहा मी करून प्यायचे. तर सकाळी एकदा 8 वाजता चहा घेतला की त्यानंतर 2 तासांनी काहीतरी खायचं.
मग 2 तासांनी काहीतरी असलं घरात तर ठीक आहे. मोड आलेले मूग मी माझ्या आहारात खूप जास्त इन्क्लूड केलेले, कारण ते चांगले असतात. सुरुवातीला मी ना ते शिजवून घ्यायचे, पण नंतर असं समजलं की कच्चे खाल्लेले चांगले फायदेत, तर मग मी ते तसेच चालू केले. पण काही जणांना काय होतं, ते पचत नाही पोटाला, कच्चे खाल्ले तर त्रास व्हायला सुरुवात होते. तर हे आहे. आणि एक्सरसाइज पण करायचे. आता एक्सरसाइज कसे करायचे, तर लूज बेली फॅट म्हणून एक ॲप आहे, खूप छान ॲप आहे. मी त्या ॲपवर त्या ॲप ना खरंच खूप छान आहे. म्हणजे ते बघूनच मी माझे एक्सरसाइज करायचे. एकदम इझी एक्सरसाइज आहेत, आपण इझिली करू शकतो. काही काही एक्सरसाइज अशा असतात की आपण नुकतंच सुरुवात केली तर आपल्याला करायला नाही येत, तर त्यात असं आहे की आपण ते सगळं करू शकतो आणि एकदम फ्लेक्झिबल बनते बॉडी. तर छान आहेत. आणि ज्यावेळेस मी माझ्या एक्सरसाइज करायला सुरुवात केली होती ना, तिथं डे 1 डे 2 असं 30 दिवसाची एक्सरसाइज चार्ट आहे. मी काय करत होते, सकाळी एकदा संध्याकाळी एकदा असं 2 टाईम मी त्या पूर्ण एक्सरसाइज करायचे. म्हणजे एक्सरसाइज पण मी भरपूर केली, बाकी हालचाल पण करायचे, त्यासोबत डाएट पण करायचे आणि हे ॲपल सायडर व्हिनेगर घ्यायचे. तर हे सगळं असं माझं रुटीन होतं आणि तेच करून मी माझं भरपूर, म्हणजे त्यावेळेस 12 किलो वजन कमी केलं होतं, 60 किलोवरती आले. आणि आत्ता ना माझं करंट वेट 57-58 यामध्येच पुढे मागं होत राहत आहे. मध्ये अजून मी एकदा डाएट केलं होतं, त्यावेळेस माझं 2 किलो वजन कमी झालं. तर असं आहे. आणि मी माझं वजन मेंटेन कशी करते हे पुढे जाऊन तुम्हाला सांगते. चला आता मी माझी ओट्सची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते. तर इथे मी घेतली आहे ही तुरीची डाळ. तुरीची, कधी मुगाची किंवा दोन्ही मिक्स अशाच डाळी मी घेत होते. इथं आज मी तुरीची डाळ घेते. तुरीची डाळ आणि त्याचसोबत पालकाची भाजी, या 2 गोष्टी मला आता इथे चिरून शिजायला घालायच्यात. 2-3 दिवस झालं हा पालक आणून, आता चांगला राहिला की नाही काय माहिती, बर्फ झाला यामध्ये. तर पालकाची भाजी पण ना मी भरपूर खाल्ली त्या दिवसामध्ये, कारण यामध्ये आयर्न कॅल्शियम या गोष्टी असतात. त्यामुळे म्हटलं हे पण आपण हे करूया. म्हणजे ज्या ज्या गोष्टी हेल्दी असतात, डाएटमध्ये इन्क्लूड केल्या जातात ना, त्या सगळ्या मी माझ्या डाएटमध्ये घेतल्या होत्या. तर ही एवढी आता पालकाची भाजी घेतली. आणि ना जो माझा फोटो आहे, ॲक्च्युली मी ज्यावेळेस डाएट सुरू केलं त्यावेळेसचा फोटो मी इकडे कुठेतरी लावून टाकते. आणि तो माझा खरं माझाच फोटो आहे. काही जणांना असं वाटेल की हा मी ही नाही आहे, पण मी तेवढी होते आणि तेवढं कमी करून मी आता अशी झाली. तर ही पालकाची भाजी ना, त्यावेळेस मी इथं घराच्या कडेलाच माझ्या पालक लावून ठेवली होती. रोज जायचे, ताजी पालक घेऊन यायचे आणि त्याची रेसिपी बनवायची. आत्ता मी हे नाही करत आहे. मध्ये मी ट्राय केलं पुन्हा डाएट करायला आणि हीच रेसिपी मी ट्राय करते. पण मला आता एक प्रॉब्लेम होतो आहे, तो पण मी सांगते तुम्हाला. तर ही एवढी ना, मी माझ्या एका टाईमच्या रेसिपीसाठी एवढे पालक रोज घेत होते. इथे ही तुरीची डाळ घेतली, यामध्येच हे पालक घालून टाकते. धुवून घेते व्यवस्थित आणि त्यानंतर शिजायला घालायचं आहे आपल्याला. डाळीसाठी जरा जास्त पाणी घालावं लागेल शिजायला. या कुकरसाठी खूप जणांच्या कॉमेंट्स येत असतात. मला हा बटरफ्लाय कंपनीचा कुकर आहे. हा पण घेऊन मला वाटतं 4-5 वर्ष, 4-4.5 वर्ष झालेत. एकदम चांगल्या क्वालिटीचा कुकर आहे, काही प्रॉब्लेम नाही. तुम्हाला हवा असेल तर मी टॅग करून देते खाली. स्टीलचा कुकर आहे हा. आता हे जे आहे डाळ आणि आपलं पालक, हे मी इकडे शिजायला घालते. तोपर्यंत आपल्याला बाकीची तयारी करून घ्यायची आहे. म्हणजेच कांदा चिरून घेते, टोमॅटो आणि लसूण या सगळ्या गोष्टी. आणि हां, माझं वजन तिथपासून मेंटेन कसं राहिलं आहे हे पण मी गोष्टी तुम्हाला शेवटी सांगणार आहे. कुकर झाला आता, मी बंद केला. इकडे बाकीची तयारी करून घेतली. कांदा चिरला, टोमॅटो आणि हां हे लसूण. तर एवढ्याच गोष्टी घेतल्यात. आता पालक त्यामध्ये भरपूर घातला आहे, त्यामुळे हिरव्या कलरचीच आपली रेसिपी दिसणार आहे. त्यामुळे मी काही त्यामध्ये कोथिंबीर नाही घालते. आधी असं व्हायचं की हे ना मला एकटीसाठी बनवायचा कंटाळा यायचा. मी रोज बनवायचे पण यायचा कंटाळा. पण आता असं झालं की आमच्या यांना पण ही रेसिपी खूप जास्त आवडायला लागली. त्यामुळे बनवायचं म्हटलं की मी दोघांसाठी बनवते. तर आता पुन्हा डाएट सुरू केलं तर दोघांचं बहुतेक मला करावं लागणार, त्यांचं आणि माझं. इकडे कढई गरम करायला ठेवली आणि हे जे आहे ना मी तुपामध्ये बनवते, तेल नाही वापरत.
कारण की तूप म्हणतात की तुपाने काही वजन वाढत नाही, डाएटमध्ये तूप वापरलेलं चांगलं आहे. आता यामध्ये घालते हे आपलं मोहरी, त्यानंतर जिरं, कढीपत्ता राहिला आता आणायचा माझ्याकडून, नाहीतर मी त्यामध्ये कढीपत्ता पण घालते. कढीपत्त्याने खूप छान टेस्ट लागते. लसणाचा फ्लेवर पण मला खूप जास्त आवडतो. लसूण परतल्यानंतर आता यामध्ये मी कांदा घातला आणि हेच कांदा टोमॅटो ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला परतून घ्यायच्यात. त्यानंतर ह्यामध्ये मसाले मी कोणतेच नाही वापरत, कारण जास्त मसाले घातले तर पोटाला त्रास होतो, त्यामुळे मसाले नाही. कांदा परतून घेणार आणि त्यानंतर टोमॅटो घालणार आहे. आपल्याला हवा असेल तर आपण बाकीच्या भाज्या पण यामध्ये ॲड करू शकतो, छान लागेल. मी कधी ट्राय केलं नाही, मी एवढ्याच गोष्टी वापरते, पण भाज्या टाकल्या तरी पण टेस्ट चांगली लागू शकते कदाचित. कुकर उघडून बघते शिजली का डाळ. डाळ शिजलीच असणार आहे, बऱ्याच शिट्ट्या करून घेतल्यात मी याच्या. शिजलंय मस्तपैकी. प्रत्येकाच्या ना प्रत्येक गोष्ट करण्याच्या पद्धती वेगवेगळ्या असतात. आता ही माझी रेसिपी आहे, मी काही गुणाची ही रेसिपी कोणाची कॉपी नाही केली. ही मी म्हणजे मी असंच माझ्या मनाने ही रेसिपी बनवली होती. छान टेस्टी लागते. आणि डाएटचं पण असंच की डाएट पण मी माझ्या मनानेच तयार केलं होतं, ते मला सूट झालं. मला सूट झालं या सगळ्या गोष्टी म्हणून तुम्हाला सूट होतील असं पण नाही. आता या रेसिपीजविषयी पण मी तुम्हाला सांगते म्हटलं होतं. तर यामध्ये मी भरपूर पालक वापरते आहे, डाळ. खायला खूप हेल्दी आहे ही गोष्ट रेसिपी. याआधी मी हेच माझ्या फक्त रात्रीच्या जेवणामध्ये खायचे, माझं वजन पण कमी झालं होतं. पण आता असं झालं आहे की मी ही जर ओट्सची रेसिपी खायला सुरुवात केली की माझ्या चेहऱ्यावरती फोड यायला सुरुवात होते. त्यामुळे आत्ता मी हे नाही करत आहे. आता मी 2-3 दिवसांनी म्हटलं तुम्हाला की डाएट सुरू करणार आहे, त्यावेळेस पुन्हा सुरू करेल, बघेल काय होतं आहे. माझ्या चेहऱ्यावरचं जर जास्त पिंपल्स नाही आले तर मी हे माझ्या डाएटमध्ये इन्क्लूड करणार, नाही तर मला दुसरं काहीतरी बघावं लागणार. यामध्ये आता हळद घालते. मी यामध्ये नव्हती घातली, जर आपण शिजवताना घातली तरी चालू शकते हळद, तरी तर मी थोडीशी हळद घातली. आणि ही जी आपली डाळ आहे ही मिक्स करते यात पालकाची भाजी हे, आणि यामध्ये घालून टाकते. आता हे जास्त जरी झालं तरी मी तुम्हाला म्हटलं की आम्ही दोघांना पण आवडतं. ओट्स घालायचेत आपल्याला, त्यामुळे थोडंसं पातळ करते, म्हणजे ओट्स घातल्यानंतर ते घट्ट होईल. मसाले वगैरे मी कोणतेच घालत नाही, पण माझ्या यामध्ये लाल तिखट घालायचं लक्षातच नाही. आता मला काय करावं लागेल, वरतून तडका द्यावा लागणार आहे लाल तिखटाचा. कारण कधी कधी मी हिरव्या मिरचीचं बनवते, कधी लाल तिखटाचं बनवते. कोणतंही बनवलं तरी छान लागतं. आणि रोज रोज एकच गोष्ट खायला नको वाटते, त्यामुळे कधी असं कधी तसं असं माझं चाललेलं असतं. तर इथं मीठ घातलं आणि हिंगाचा फ्लेवर पण मला खूप आवडतं, त्यामुळे ना मी घालते. आणि डाळीचे कोणते पदार्थ बनवले तर त्यामध्ये हिंग छानच लागतं. ओट्स ना माझ्याकडे हे मन्ना ओट्स आहेत, हे पण मी फ्लिपकार्टवरूनच मागवले होते आणि चांगल्या क्वालिटीचे ओट्स आहेत. बाकी मी पतंजलीचे वगैरे पण घेऊन बघितले, काही नाही, सेमच आहेत हे ते. जास्त झाले अंदाजेच टाकते, त्याचं काही प्रमाण नाही आहे की एवढंच टाकायचं तेवढंच टाकायचं. मला जेवढे वाटेल तेवढे मी घालते. तर एवढे हे ओट्स मी घेतलेत, ते आता यामध्येच घालते. आणि इकडं आता तडका तयार करते. एक काम वाढलं माझं आधी नाही टाकल्यामुळं, लाल तिखट. तर हा तडका पण तुपातच करते आता. आणि आमची नवीन जी मांजरं आहेत ना त्यांची जोडी दाखवते तुम्हाला. इतके घाबरतात ते आमच्या अजिबात जवळ येत नाहीत. यामधला ना हा जो आहे ही मनी आहे आणि तो बोका आहे, त्याचं नाव मन्या ठेवलं आहे. आणि हिचं मी विचारलं होतं की तुम्हाला हिचं नाव काय ठेवायचं, तर तिचं नाव बेला ठेवलं आहे. बऱ्याच जणींनी सजेशन दिले होते काय 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 काय, तर त्यातलं मला बेला हे नाव आवडले. आता थोडेसे बाहेर तरी निघायला लागलेत, नाही तर ना अजिबात बाहेर पण निघत नव्हते, कुठेतरी लपून बसायचे. आता असे जवळ येत आहेत, पण आणखीन पण आपल्याला हात वगैरे काही लावून देत नाहीत. ये हा जो आहे ना हा थोडासा
जो मने आहे ना आमचा, तो थोडासा माणसाळलेला आहे, म्हणजे हात वगैरे लावून देतो, कधीतरी त्याला पकडता येतं जाऊन. पण जी बेल आहे ती अजिबात नाही. आता बघा मी इकडे आली की अशी येऊन बसली इथं, पण मी जवळ गेली की लगेच पळून जाणार. ओट्स आपले शिजत आहेत. हां, मस्त घट्ट पण व्हायला लागले. खूप जास्त घट्ट असं मी याला नाही बनवत, थोडंसं पातळ असंच ठेवते. जर आता हे एवढं बनलं आणि थंड झालं तर मग मात्र घट्ट होणार, पण गरम गरम खायचं असेल तर असंच छान लागतं, मला आवडतं. आणि आमच्या यांचं म्हणणं आहे की जसं आपल्याला चकोल्या लागतात ना, चकोल्या, वरणफळं, जे काही तुम्ही म्हणत असाल त्या पद्धतीची टेस्ट याची लागते. म्हणजे असं पण नाही की ओट्स, कधी कधी फक्त ओट्स आपण बनवले ना ते असे गिळगिळीत वगैरे लागतात, पण ही रेसिपी बनवली ना डाळीसोबत, पालकासोबत, तर पालकाचा पण फ्लेवर येतो, डाळीचा पण येतो, त्यामुळे ओट्स असे लागत नाही, एकदम हेल्दी आणि मस्त. मला तर खूप आवडते ही रेसिपी. आम्ही कधी कधी ना 2 टायमाला म्हटलं तरी खातो, की संध्याकाळचं जेवण म्हणून पण तेच, आणि जेवण कसं आहे ना, रात्रीचं जेवण हे मी खूप लवकर करायचे, म्हणजे 6-6:30 वाजता मी हे ओट्स बनवायचे, खायचे, त्यानंतर अजिबात काही नाही. त्यामुळे पण ना वजन कमी व्हायला मदत होते, बहुतेक त्यामुळे पण झालं असेल माझं पटपट वजन कमी. संध्याकाळी 6-6:30 वाजता हे खाल्लं की पुन्हा काही नाही. सकाळी मी 7 वाजता ॲपल सायडर व्हिनेगरच घ्यायचे आणि त्यानंतर जे आपलं रोजचं रुटीन आहे ते सुरू व्हायचं. आता हे ओट्स झालेत. आबीचा बड्डे आला आहे परवा दिवशी मंगळवारी, त्याची शॉपिंग करायला जायचं आहे. खाऊन जायचं की आल्यानंतर खायचं ते बघू, कारण आत्ता काय आमचं डाएट सुरू नाही. ज्यावेळेस डाएट सुरू होतं त्यावेळेस हे करायचे. सुरू करणार आहे लवकरच, तुम्हाला दाखवते एकदा पुन्हा. हे असे झालेत आपले ओट्स, आणि छान ना पोट पण भरतंय आणि काही वाटत नाही, हलकं हलकं, आणि खाल्ल्यानंतर खूप वेळ भूक पण नाही लागत आपल्याला ह्याने. ही जी फुलांची झाडं आहेत ही मी तुम्हाला माझ्या शॉर्ट्स व्हिडिओमध्ये दाखवलेलं. तर याला कसले बोनसाई झाडं म्हणतात वाटतं. याचे ना असे खोड मोठे मोठे, तर ही इतकी सुंदर दिसतात झाडं. याचं हे मला आधी आवडलं नव्हतं रेड कलरचं, पण याची पण फुलं खूप सुंदर दिसतात. आणि इकडे आहेत पिंक कलरची फुलं, ही तर खूपच छान आहेत. मी माझ्या वेट लॉसमध्ये असं खूप स्पेशल असं काहीच केलं नव्हतं. हेच जे मी तुमच्यासोबत शेअर केलं, ह्याच मी रेसिपी, म्हणजे घरातल्याच गोष्टी खात होते. मोड आलेले मूग, फुटाणे, चपाती भाजी, आणि ही ओट्सची रेसिपी जी मी संध्याकाळी लवकर करायची. याच सगळ्या गोष्टी केल्या. बेकरी प्रोडक्ट एकदम बंद, साखरेच्या गोष्टी बंद, कधी कधी खायचे पण थोडंसं खायचे. तर हे असं केलं. आणि आता तुमचा प्रश्न असतो की मेंटेन कसं करते, तर माझा आहार जास्त आहे, मला जास्त भूक लागते, मी जास्त, आणि खाण्याची इच्छा, मला खायची सवय आहे सारखं, आणि खाण्याची इच्छा खूप असते, पण मी कंट्रोल करते. मला जर 2 चपात्या खायची भूक आहे ना, त्यावेळेस मी रोज 1.5 चपाती खाते. हे मी करत असते, त्यामुळे मला वाटतं की माझं वजन कंट्रोलमध्ये आहे. आणि ह्या वरती पण राहतं की आपली लाईफस्टाईल कशी आहे. आता सध्या असं झालं की जेव्हापासून मी यूट्यूब सुरू केलं आहे, किंवा 1 वर्षापासून मी जे ब्लॉगिंग सुरू केले, तेव्हापासून मला काम जरा जास्त राहतं आहे, शरीराची हालचाल पण होते, आणि जास्त आम्ही तळलेल्या गोष्टी वगैरे असं पण नॉर्मली घरात बनवायचं टाळतो. बेकरीतले प्रोडक्ट पण खूप जास्त आणत नाही, कधीतरी आणतो, आणि आधी त्या खाल्ल्यानंतर जेवत नाही, त्यामुळे असं पण आम्ही जास्त काही घरात वेगळं आणत नाही, आणि त्यामुळे ते खाणं आमचं कंट्रोल होतं. आणि मेन गोष्ट, आम्ही वस्तीवरती राहतो, इथं खूप काही मिळतच नाही. ज्यावेळेस आम्ही बाहेर कुठे गेलो तर घेऊन आलो, अशाच गोष्टी होतात. घरापाशी आम्हाला काही अवेलेबल होत नाही, किंवा काही मागवलं आणि घरी आलं असं पण होत नाही. त्यामुळे रोजचं जेवण हेच आमचं चाललेलं असतं खूप, आणि त्यामुळेच मला वाटतं की माझं वजन कंट्रोलमध्ये आहे. तर हे असं मी माझं वजन कमी केलं आणि असंच कंट्रोलमध्ये ठेवते. कसा वाटला व्हिडिओ कॉमेंट करून सांगा. इथून पुढे प्रयत्न करेल की लवकर तुमच्यासोबत मी लॉंग व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करेल. चला आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.